नमस्कार. शिवप्रिया काशी. या काशीमध्ये भगवान शिव विविध रूपाने स्थानापन्न आहेत. ज्ञानवापीत म्हणजे ज्ञानवापीत ते जगाला ज्ञान देत आहेत. ते बाबा विश्वनाथाच्या रूपामध्ये मोक्षदायिनी गंगेला सतत प्रवाहित करून जगाला मोक्ष प्रदान करतायत. महास्मशान असलेली काशी ही महान ज्ञानदापण आहे. या काशीमध्ये भगवान शिव विविध रूपाने वास करतायत. याच काशीत दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्रदान केली आहे. याच काशीमध्ये त्यांनी महिषासुराचा पुत्र गजासुराला संपवलेला आहे आणि त्या गजासुराला संपवून त्याचं गजचर्म आपल्या देहावर धारण केलेलं आहे. या काशीतल्या शिवांच्या विविध रूपांची ओळख काय काय आहे अजून, हा प्रश्न सनत कुमारांना विचारला जातोय आणि सनत कुमार पुढची कथा सांगतायत. म्हणाले, काशीचं महत्त्वच एवढं आहे की आयुष्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण घटना या जगासाठी लाभदायक असतील, शुभवर्तमान सांगणाऱ्या असतील, या सगळ्या घटना या काशीमध्ये घडलेल्या आहेत. तुम्हाला माहित आहे ती कथा. हिरण्याक्षाला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची होती. हा हिरण्याक्ष कोण? महर्षी कश्यप आणि दक्षाची मुलगी दिती यांच्या लग्नानंतर त्यांना झालेल्या 2 अपत्यापैकीच हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. या हिरण्याक्षाला आपल्या शक्तीचा प्रचंड गर्व झाला आणि हा पृथ्वीच तो दडवून ठेवू लागला आणि त्याने पृथ्वी उचलली. काय विशाल काय असेल बघा, विचार करा, काय शक्तिशाली असेल. त्याने या पृथ्वीलाच लपवून न्यायचं ठरवलं, लपवून टाकायचं ठरवलं. आता पृथ्वीच लपवली म्हटल्यावर सृष्टीचं संचालन कसं होणार ना. मग शेवटी देवानी, भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाला मारून या पृथ्वीला वाचवलं. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली आहे की नाही माहीत नाही, पण एका वराहाच्या पराक्रमाने जगली आहे एवढं मात्र नक्की आहे. म्हणून हिंदू धर्मात वराह सुद्धा पूजनीय आहे. तो ईश्वरी अवतारातला आहे. हिरण्याक्षाला मारल्यानंतर आता प्रश्न पडला की भगवान विष्णू तर या उन्मत्त झालेल्या दैत्यांचा संहार करतायत. आता काय करावं? याचा राग आलाय तो दक्षाची पुत्री आणि महर्षी कश्यपाची पत्नी दितीला. ती म्हणते, या देवांना आवरणारं कोणीच नाही का? कोणीतरी असं असायला हवं की या देवांना आवरेल. दिती मोठी हुशार आहे. ती देवांना शक्ती प्रदान करणाऱ्या गोष्टीच थांबवायचा प्रयत्न करते आणि तिने अनेकांना साकडं घातलं आहे की या देवांना शक्ती प्रदान करणाऱ्या गोष्टी थांबवू शकेल असा कोणी वीर या जगात असेल तर त्याने पुढे यावं. दुदुंबी निरहाद नावाचा एक राक्षस या दितीकडे जातो आणि तो म्हणतो, हे राक्षस माता, माझ्याकडे एक उपाय आहे. ज्या उपायाने आपण देवांना मिळणाऱ्या शक्तीच्या स्त्रोतालाच बंद करू शकतो. दिती म्हणाली, कोणता? ते म्हणाले, आपण या जगतातल्या ब्राह्मणांना संपवू. 3 मिनिटात ब्राह्मण संपवतो म्हणाला. आहेत किती? 3%. यांना 3 मिनिटात संपवून टाकू. हा दुदुंबी निराद बरं का. असे दुदुंबी निराद आजही अस्तित्वात आहेत. दिती म्हणाली, त्यानं काय होईल? ते म्हणाले, एक लक्षात ठेव राक्षसमाता, एक लक्षात ठेवा. काय? देवांना बळ कुठून मिळतं? साधनेतून, यज्ञातून. देव पोषित कुठून होतात? धर्म पोषित कुठून होतो? यज्ञातून मिळणाऱ्या हविद्रव्यातून. आपण जर हे यज्ञच बंद पाडले तर म्हणजे चांगली कर्म होणार नाहीत,
देवांना पोषण होईल अशी शक्ती मिळणार नाही, ऊर्जा मिळणार नाही आणि देव आपोआप नामोहरम होतील. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतील बरं का, काय असं कुठे यज्ञातून शक्ती मिळत असते का, असं कुठं होत असतं का, काहीतरी काय सांगता. कदाचित असले पानसट प्रश्न निर्माण करणे म्हणजेच पुरोगामित्व हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असेल, सगळ्यांच्या डोक्यात असेल. यज्ञ काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घेणं आवश्यक आहे. अग्नी पेटवावा, यज्ञकुंड तयार करावं, त्यात अग्नी पेटवावा, वाळलेल्या लाकडांच्या समिधा टाकाव्यात, काही मंत्र म्हणावेत आणि त्याच्या अग्निज्वालात अनेक गोष्टी हविद्रव्य म्हणून अर्पित कराव्यात, त्या थेट देवापर्यंत पोचतात वगैरे वगैरे, म्हणजे यज्ञ. आपण जेव्हा या गोष्टीला यज्ञ समजू लागतो ना, गडबड होते. म्हणजे मी उठलो आणि यज्ञाला बसलो आणि यज्ञ केला आणि माझा यज्ञ सफल झाला, असं नाही होत, असं नाही होत. यज्ञ काय आहे? यज्ञात मंत्र म्हणून हविद्रव्य टाकायचं, ते काय आहे? हविद्रव्य टाकताना एक मंत्र म्हटला जातो, समजा ते देवाच्या नावाने अर्पण करायचं आहे. इदम ब्रह्माय इदम न मम असं म्हणावं लागतं. पहिल्यांदा मी जे अर्पण करणार आहे ते माझं नाही ही भावना मनात ठेवावी लागते. ते दुसऱ्याचं आहे आणि मी ते अर्पण करतो आहे ही भावना मनात ठेवावी लागते. म्हणजे यज्ञासाठी बसणाऱ्या माणसाला या सगळ्या जगातून आपला मोह बाजूला करावा लागतो, स्वतःला बाजूला करावं लागतं. तेव्हा कुठे इदन्न मम ही भावना यावी लागते, तेव्हा कुठे यज्ञ पार पडत असतो. यज्ञ ही फार मोठी प्रक्रिया आहे, जी कृतींची जशी आहे ना तशीच ती मनाची पण आहे. त्यामुळं अशी यज्ञ करणारी, अशी ज्ञानयज्ञ करणारी, कर्मयज्ञ असतो, ज्ञानयज्ञ असतो, अशी ज्ञानयज्ञ करणारी माणसं देवाचं बळ होत असतात. सोपं नाही आहे देवाचं बळ होणं. देवाचं बळ होण्यासाठी देवाची वृत्ती अंगात भिनवावी लागते. आपण जगाच्या कल्याणासाठी आलेलो आहोत हे स्वतःला निश्चित करून घ्यावं लागतं आणि वर्तन तसं ठेवावं लागतं. मला मिळालेलं ज्ञान हे जगाच्या कल्याणासाठी द्यायचं आहे आणि त्या ज्ञानाच्या तेजाने, त्या ज्ञानाच्या ऊर्जेने मला जगाला ज्ञानी करून टाकायचं आहे हे ठरवावं लागतं. ते माझ्याजवळ ठेवून नाही भागत. इदन्न मम ही भावना मनात असावी लागते. अशी यज्ञ करणारी माणसं ही देवाची ऊर्जा असतात आणि या ऊर्जेच्या स्रोतालाच जर आपण थांबवलं तर देवांना आपण नक्कीच पराभूत करू शकतो. देव हतबल होतील. लक्षात घ्या, देवसुद्धा सामान्य माणसांच्या ऊर्जेवर असतात, ज्ञानांच्या ऊर्जेवर असतात, कर्म महर्षींच्या ऊर्जेवर असतात. त्यामुळे उत्तम कर्म करणारी माणसं, ज्ञानी माणसं, ज्ञानाने जगाला मोठं करणारी माणसं ही देवाची ऊर्जा ठरत असतात. आमचं दुर्दैव असं आहे, हे दुदुंबी निराजसारख्या राक्षसाला कळलं पण आम्हाला कळत नाही आहे. आम्ही पुरोगामी होऊन या असल्या गोष्टींना विरोध करत बसतोय. दुदुंबी निराज दितीला म्हणतोय की देवाला बळच मिळणार नाही, आपण ब्राह्मणांना संपवू, देव आपोआप संपतील. दितीला ही कल्पना छान वाटली. कधी कधी कसं असतं बघा, एका ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाला संपवायला निघालेली होती. एका ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाला संपवायला निघालेली होती. हे या भरतवर्षाचं दुर्दैव होतं, मोठं दुर्दैव होतं. असो, कोणती पत्नी कोणाला संपवते याबद्दलची चर्चा आताच्या जगात खूप करता येऊ शकेल. पण दिती दुदुंबी निराजला म्हणते की तू सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करायला हरकत नाही. एखाद्या राक्षसाला आपल्या घरात बोलवून नाचवणारी ब्राह्मणाची पत्नी जेव्हा ब्राह्मणाला संपवायला जाते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल, पुन्हा राजकारण आपल्याला मध्ये आणायचं नाही. या दुदुंबी निराजला
तिने ब्राह्मणांना संपविण्यासाठीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय आणि हा दुदुंबी निराद निघालाय. तो कोणत्याही रूपात जाई, व्याघ्र रूपात जाई खास करून, आणि जिथे कुठे यज्ञ चालू आहे तिथे तिथे जाऊन त्या यज्ञात विध्वंस करत ऋषींना संपवून त्याच यज्ञकुंडात मारलेल्या ऋषींना टाकून देत असे आणि यज्ञ थंड होऊ लागले. तो ब्राह्मणांना व्याघ्र होऊन खाऊ लागला. गावोगावी या सगळ्यांना खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्याला जाणीव झाली की आता आपण ज्या मोठ्या नगरीमध्ये हे घडतंय तिथे जायला हवं. कुठे? वाराणसी. काशी ही ब्राह्मणांच्या तपश्चर्येची मोठी नगरी आहे. तिथे ती शिवप्रिया असल्यामुळे तिथे अनेक जण निर्भयपणे यज्ञयाग, पूजा, व्रतवैकल्य करत असतात, तपश्चर्या करत असतात. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तिथेच केली होती ना. तिथे आपण जाऊ, तिथे व्याघ्र बनून जाऊ आणि ब्राह्मणांना खाऊ. खरं तर दैत्यगुरु शुक्राचार्य सुद्धा ब्राह्मणच बरं का. जे जे ज्ञान देतात, घेतात, अधिक सुलभ करून जगाला सांगतात ते सगळे ब्राह्मण. इथे जन्मानं आलेली जात समजू नका. हा गेला काशीत. पुन्हा तेच, याला आपली काशी करायची होती म्हणून हा काशीत गेला. काशीत व्याघ्ररूपात फिरू लागला आणि तिथे लोकांना खाण्यासाठी म्हणून, त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून जाऊ लागला. काशीमध्ये शिवरात्रीच्या वेळेला काही शिवभक्त शंकराचं पूजन करून ध्यानस्थ बसलेले होते. आता या भक्तांना ध्यानस्थ बसलेलं बघितलं आणि याच्या मनामध्ये विचार आला की याच भक्तांना पहिल्यांदा आपण खाऊन टाकू. वाईट काळ आला ना की माणसं बरोबर त्या गोष्टी करायला जातात. तसा हा दुदुंबी निराद त्या भक्तांवर चाल करून जाऊ लागला. पण ती भक्त शिवभक्त होती. मंत्रांचा विन्यास स्वतःभोवती करून त्यांनी असल्या कुठल्याही असुरी शक्तीला आपल्या जवळ येता येणार नाही अथवा त्रास देता येणार नाही अशी व्यवस्था करून ठेवलेली होती. तो मंत्रांचा विन्यास एका संरक्षक जाळीसारखा त्यांच्या भोवती होता आणि तो काही याला तोडता येत नव्हता. तो प्रचंड चिडलेला वारंवार आक्रमण करू लागला. त्यांचं ध्यान भंग पावेल अशा काही कृती करू लागला आणि आपल्या भक्तांना त्रास होतोय हे कळल्याबरोबर शिव तिथे अवतीर्ण झाले. ते म्हणाले, हा व्याघ्र, हा वाघ माझ्या भक्तांना त्रास देतोय. थांब जरासा. त्याने त्या वाघाला आपल्या हातात पकडला आणि कसा मारावा त्याला, बगलेत घेतला आणि बगलेत दाबला. खूप मोठा दुदुंबी निराद स्वतःला पराक्रमी समजत होता ना. त्याला बगलेत धरला आणि असा दाबून करकचून आवळला, गेला मरून तिथेच. मग हे सगळं झाल्यावर त्यांच्या भक्तांना कळलं की देवानी हे केलंय. महादेवाला त्या भक्तांनी नाव दिलं व्याघ्रेश्वर. म्हणाले, देवा या आपल्या रूपात आपण असलं पाहिजे. ते म्हणाले, नक्की असेल. मी व्याघ्रेश्वर म्हणून इथे कायम राहील. त्यांचे सगळे उपद्रव, जे माझं दर्शन घेतील, जे मला नमस्कार करतील, त्यांचे सगळे उपद्रव मी नाहीसे करीन आणि कुठलाही भयंकर मोठा संग्राम होत असेल तर त्या संग्रामात त्यांना यश मिळेल. म्हणून काशीत गेल्यावर या व्याघ्रेश्वराचं दर्शन घ्यायला विसरू नका. या व्याघ्रेश्वराच्या दर्शनाने आपल्यात असलेले उपद्रव, वाईट वृत्ती, आपल्याला त्रास देणाऱ्या प्रवृत्ती नष्ट होतातच. पण त्यासोबत आपण जे कार्य करायला जातो आहोत त्या कार्यात देखील खूप मोठं यश आपल्याला मिळत असतं. त्यामुळं व्याघ्रेश्वराचं दर्शन घ्यायचंच. या काशीमध्ये अनेक दैत्यांना, म्हणून मी म्हणालो की काशी हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला शिवाच्या सगळ्यात मोठमोठ्या गोष्टींनी ते पावन झालेलं आहे. शिवाचं आणखी एक नाव आहे. सनत कुमार हे फार छान पद्धतीनं सांगतात की या काशीमध्ये खूप मोठमोठी स्थळं घडलेली आहेत. त्यातलं एक कंदुकेश्वर नावाचं ठिकाण आहे काशीमध्ये.
कंदुकेश्वर. ते कसं आहे, 2 दैत्य होते. एकाचं नाव विदल आणि दुसऱ्याचं नाव उत्पल. या विदल आणि उत्पल नावाच्या दैत्यांना ब्रह्मदेवाच्याकडून मोठं वरदान मिळालेलं होतं आणि या वरदानाने हे मातलेले होते. इतके मातले की जगातल्या सगळ्याच लोकांना त्रास देऊ लागले. घोर दुराचारी, परस्त्रीवर वाईट नजर ठेवणारे. या विदल आणि उत्पलाचा संहार कसा करायचा हा प्रश्न पडला होता. सगळे देव एकमेकाला सांगू लागले, अरे करायचं काय, करायचं काय, करायचं काय. नारद म्हणले, थांबा, मी करतो काय जे करायचं ते. आता नारदाला या दोघांच्या वृत्ती ठाऊक होत्या आणि नारदाचं नाव काय म्हणतो आपण, कळीचा नारद. म्हणजे मी नेहमीच सांगतो की कळीचा नारद काय आहे, तर तो कळलाव्या नारद नाही आहे. एखाद्या प्रश्नाला सोडविण्यासाठी कोणती कळ दाबली असता तो प्रश्न सुटू शकतो. कळीचा मुद्दा कोणता आहे, महत्वाचा मुद्दा कोणता आहे, हे नारदाला ठाऊक असतं आणि तो महत्वाचा मुद्दा घेऊन नारद सगळीकडे फिरत असतात. सगळ्या देवानी नारदाला सांगितलं की म्हणाले, काहीतरी करणं आवश्यक आहे. आपण जरा ब्रह्मदेवाला सांगूयात का. ते म्हणाले, नाही, विदल आणि उत्पलाला तर ब्रह्मदेवानीच वरदान दिलंय, ते काय आता करणार. मग विष्णूला सांगूयात का. ते म्हणले, तेही शक्य नाही, त्यांनी नकार दिलेला आहे. नारद मात्र आपली बुद्धी लावतोय. नारदाची ही बुद्धी कोणती आहे, कोणतं कौशल्य नारद वापरतायत आणि त्या कौशल्याचा परिणाम काय होतोय ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.